हे बघा मित्रांनो, हे असं असलं तर एका दिवशी फुटणार नाही का बरं? हे गरमच आहे पुढे. आता मी उघडून पाहिलं ना ते. मग नीट लावायचं ना. कुकरचं वायसर पाय, वायसर पाय कुकरचं किती बाहेर आहे. फुटणार नाही कुकर एखाद वेळेस. कांदे शिफ्ट करणं चालू आहे. कुठं चालले करू मग कांदे? का बरं? अगदी रोहिणी तिला त्रास नाही होणार कांद्याच्या वासाने? खाली जाणार नाही का आता? हो झाला महिना दीड महिना आहे ना. या इकडे डाळ तयार करते. ढोकळा, इन्स्टंट ढोकळा म्हणतात त्याला. आमच्या इथं बेसनाचा ढोकळा जमत नाही, त्यामुळे आम्ही इन्स्टंट ढोकळा करत असतो. आणि त्यासाठी ह्या वाळलेल्या मिरच्या आहेत. ह्या स्पेशली वाळवलेल्या मिरच्या असतात याच्यावर टाकण्यासाठी. ओके नाही कोमल? आवरलं का नाही तुझं? किती वेळ आहे? आणि हे बघा, हे सुदर्शनच्या घरचे कांदे दिसताय का तुम्हाला? हे किती किलो असतील कोमल एक अंदाज? 25-30 किलो असतील. त्यांच्या वावरात यावेळेस त्यांना 50 किलो कांदे झाले. 50 जास्त झाले असं वाटतं. एकाच क्विंटल झाले असेल. त्यांना 20 किलो इकडे पाठवून दिलेत. ते फक्त घरच्या खाण्यापुरतीच करतात, विकण्यासाठी नाही करत. तर पेरीची तब्येत आता जरा व्यवस्थित आहे. आता राहिला प्रश्न आजच्या व्हिडिओचा. तर आपण पिहूचं बारसं जे आहे ते 13 तारीख किंवा 10 तारीख अशा 2 तारखेमधून करणार आहे. कोमल, 12 तारखेला पौर्णिमा आहे. मग तुझं म्हणणं काय सांगशील का मला जरा? 15 तारखेला मंगळवार येतोय. मग पौर्णिमाच्या दिवशी काहीतरी काम आहे कोमलचं, त्यामुळं मी हा विषय तुम्हाला आता बोलतोय. आणि उद्या एक व्हिडिओ येणार आहे आईच्या चॅनलवर. हे दिसतंय की तुम्हाला? हे बघा, हे काय आहे? गोंद कतिरा. हो कोमल, तू याच्यात खाल्लेलं आहे कधी गोंद कतिरा? खायची इच्छा? खायची म्हणजे पेत असतात. ओके, आज कोमलची पोळी जी आहे ती करपलेली आहे. कसं काय कोमल? कोणत्या ध्यानात आहे तू? का ग कोमल, तुम्ही ते शिजायला टाकलं तिकडं, तिथे पण ते वायसर बाहेर आले. हे बघा मित्रांनो, हे असं असलं तर एका दिवशी फुटणार नाही का बरं? हे गरमच आहे पुढे. आता मी उघडून पाहिलं ना ते. मग नीट लावायचं ना. कुकरचं वायसर पाय, वायसर पाय कुकरचं किती बाहेर आहे. फुटणार नाही कुकर एखाद वेळेस? ती काऊन रडेल बघ ना. जा ना मग. बरं 2 मिनिटं बस. नाही जवळ ती जवळच भंगत आणि कारण की ती तब्येत खराब आहे ना, तर तिला ताप आलेला ताप आले की चिडचिड होती माणसाची. आणि तेच त्या परीचं व्हायला लागलेलं आहे. पिऊपेक्षा लहान झाली असे वाटायला लागेल तिला. पण 2 दिवस तिला सांभाळून घ्यावं लागणार आहे. ताप उतरल्यानंतर काही नाही, ती कशी राहते मग, एवढं काही नाही. हां, तेवढ्या वेळेस तिला सहन करावं लागतं आहे. आणि चला कालचा विषय सांगतो तुम्हाला. तर काल काय झालं आहे माहिती का? मी कोणालाही कॉपीराईट स्ट्राईक दिलेलं नाही आहे. ह्या सगळ्यांना व्हिडिओ बनवून टाकले आणि ह्या सगळ्यांना माझ्यासोबत हे करायचा प्रयत्न केला. काय? एप्रिल फुल करायचा प्रयत्न केला माझ्यासोबत, म्हणजे तुमच्या सगळ्यांसोबत. जेव्हा व्हिडिओ जायचा होता तेव्हा मला कळालेलं होतं की यांना एप्रिल फुल बनवलेलं आहे. ते या सगळ्यांना मिली भगत होती यांची. तर तुम्ही त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्यांना जरा सुनवा. इकडे बी सुनवलं तर त्या वाचते म्हणा. पण जेवढी चुकी त्यांची होती तेवढी चुकी माझी होती, कारण की मला 1 वाजता माहीत झालेलं, पण मी 2 वाजता व्हिडिओ टाकला. पण ठीक आहे, जाऊ द्या. तुमचा ओमदादा आहे, जरा सांभाळून घ्या त्या गोष्टीसाठी. चालूच राहत आहे नाही का? तर या आमच्या इथं जेवण करण्यासाठी आज आहे रस पोळी, मटण भात केलेला आहे. मटण भात आता दुपारी पाहुणे आले, तुम्हाला माहिती आहे आज. तर त्यांच्यासाठी मटण वगैरे आणलेलं होतं, पाहुणचार केला त्यांना. आणि मग ते म्हणजे थोडं शिल्लकच आणलेलं होतं ते रात्रीसाठीचं. त्याचा भात वगैरे केला आहे आता तो मटण भात. त्याची रेसिपी आईच्या चॅनलवर आम्ही दाखवलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता.
दाखवलेलं आहे चिकन भात दाखवलेलं आहे. ओके, चिकन भात दाखवलेला असेल तर मटन भातची मध्ये रेसिपी लवकर दाखवा. आम्ही भात याच्यामुळे म्हणतो, बिर्याणी याच्यामुळे म्हणत नाही, कारण ते पुलाव टाईपमध्ये असतो म्हणून. आता पिऊचा आवाज तुम्हाला रडताना येत असेल. आता पिऊ, परी, आई ह्या सगळ्यांना मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवणार आहे. तर चला मी जेवण करतो आता आणि मग सकाळीच तुम्हाला भेटतो डायरेक्ट. ओके चला. कांदे शिफ्ट करणं चालू आहे. कुठं चालले करू मग कांदे? का बरं? अगदी रोहिणी तिला त्रास नाही ना कांद्याच्या वासानी? खाली जाणार नाही का आता? हो झाला महिना दीड महिना आहे ना. या इकडे डाळ तयार करते. पुण्याला जायचं आहे त्यासाठी हे सगळे डाळ घे तयार करून कांदे गिंदे व्यवस्थित असे पॅक करणं चालू आहे मस्तपैकी. आणि सामान पण काय काय न्यायचं आता ते डिस्कशन करावं लागणार आहे. आईचं तर आईला म्हणते आई घर सोडायचे असलं त्रास होईल काही? रडण का? मला ना स्वतःच घर सोडून बाहेर जा वाटते का रे मामा? अरे पण पुढे जाण्यासाठी काहीतरी करावंच लागेल ना. काही करावं लागेल ना, मग तुम्ही दोघांनाच करायला पाहिजे ना. आम्हाला कशाला मदत घेतो? आई आम्ही सोडून नाही राहू शकत तुम्हाला, कळालं का? आमचा जीव आहे तुमच्यात. आता ही गोष्ट तुम्हाला सांगावं लागते. कसं करावं आता सांगा बरं. आमचा जीव नाही का तुमच्या? आता मग नाहीये म्हणून तुम्ही नाही म्हणायला लागले मला. पण सोडाव नाही वाटत मला. काय नाही, 35 वर्ष झाली आम्ही एका ठिकाणावर आहे. अगं हो बाबा, मग एका ठिकाणी राहायचं आणि एका ठिकाणी मारायचंय का? मग एवढं मोठं जग आहे, जग फिरायचं पुरं. विदेश फिरून यायचे तर एकच जन्म भेटतो. सगळं देश सगळे फिरून घ्यायचे कोमल एका जन्मामध्ये, कळलं का? द्या चला, काय पाहिजे ना? बरं करा मग चहा. झाली तुमची डाळ? घरात पसारा झाला. आता काही दिवसानंतर पसारा तुम्हाला दिसणार नाही, कारण की हे घरच खाली होऊन जाईल. आहे की नाही परी? परी तुझी ताप पाहू दे एकदा वरती कर, इकडे बघ, बघू दे ना. तुझ्या बांगुऱ्या पाहू दे, बांगुऱ्या. चल की ग, चहा करायचा ना तुम्हाला. आज सोनल बरीच कामाला लागलेली आहे, किती वर्षानंतर. असे कामाला आवडते, उठपटांग काम तिला. परी तू घेऊन जाय ना, तू उचलू लागेल मम्मीला. शाळेत जाय म्हणते. असा विषय आईचा. सांग काय करायला पाहिजे आता? तसं तर उद्याच्या दिवशी मी पुण्याला जातोय आणि रूम बघण्यासाठी, म्हणजे रूम वगैरे बघितलेलं आहे, फक्त कन्फर्मेशन देऊन यायचं आहे. ते तुम्हाला मी नक्कीच दाखवलं तसं उद्याच्या दिवशी जायचं आहे. तर आता वाजता 10 मला जायचं आहे दुकानामध्ये. बरीची तापात जरा व्यवस्थित आहे आणि तिला शाळेत पण पाठवायचं आहे. आता आंघोळ वगैरे कालपासून नाही आहे तिला, डॉक्टर आंघोळ नाही आहे, नॉर्मल आंघोळ वगैरे पुसणं चालू आहे. असा विषय. आमची आजीबाई जरा वरती गेलेली आंघोळीला म्हणून तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल. तर आजीबाई आली की काही ना काही टॉन्ट मारतच असते. असा विषय तिचा. बाकी रोहिणी कधी येणार हे तुम्हाला रामभाऊच सांगते त्यांच्या व्हिडिओमध्ये. बारसचं तुम्हाला सांगितलं नाही मी, 13 तारखेला जवळपास करूया. आता दोघींचं सोबत करायचं का वेगवेगळं होईल ते येणारा वेळच सांगेल मी. तसं कन्फर्मेशन सांगेल तुम्हाला. कुठं चालली आहे तू? आजकालचे काही खात नाही ते. चला मी 1 मिनिटात भेटतो तुम्हाला. तुम्ही विचाराल काय चालू आहे ते इकडे बघू शकता तुम्ही. हे चालू आहे ढोकळा, इन्स्टंट ढोकळा म्हणतात त्याला. आमच्या इथं बेसनाचा ढोकळा जमत नाही, त्यामुळे आम्ही इन्स्टंट ढोकळा करत असतो. आणि त्यासाठी ह्या वाळलेल्या मिरच्या आहेत. ह्या स्पेशली वाळवलेल्या मिरच्या असतात याच्यावर टाकण्यासाठी. हो की नाही कोमल? आहे की नाही? की मिरच्या नाही आहेत? मला वाटलं का वाळवलेल्या स्पेशल मिरच्या घ्याव्या लागतात. घ्या पटकन आवरा. चला घर स्वच्छ करणं चालू आहे. झाला मी पण 8-10 दिवसच असणार आहे इथं. आजीबाई नमस्कार केलं नाही आज व्हिडिओत? या ना इकडं, या इकडच्या घरात या. आजीबाईचा नमस्कार घ्यायचा हो तुम्हाला. आता एक नवीन चलबिचल राहिलेली माझ्या घरामध्ये सानूसोबत माझी. जिचा माझा व्हिडिओ चालू आहे तिथून सानू पळून जाते, दुसरीकडे जाते. म्हणजे ते तिला व्हिडिओ त्याला आवडत नाही.
तर ती काय करते, मी किचनमध्ये असतात तर ती हॉलमध्ये असते, मी हॉलमध्ये आलो ती किचनमध्ये पळते. हुकून चुकून तुम्हाला एखादी व्हिडिओ दिसली असेल, पण मला नाही वाटत तिने लाजायला पाहिजे एवढं, तिनं तिचं जरा बघायला पाहिजे. हो की नाही बाळा? सानू दिदी लाजती कोण व्हिडिओसाठी सांग बरं मला. हा सानू दिदीला म्हणा लाजत नको जाऊ, लाजत नको जाऊ सानू दिदीला. नमस्कार. 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 तुम्ही करावं नमस्कार पाहुणे. तब्येत ओके असली ना तर ओके, नाही तर मग अवघड आहे. पिऊ केव्हाची झोपलेली म्हणून तिला काही दाखवू शकत नाही सध्या. परी आहे का तिथं? चल इथं येतो 2 मिनिटं. असं तुला कोणत्या शाळेत जायचं इकडे? लालवाले का? आणि डान्स क्लास कोणाला लावायचा? तुला डान्स क्लास लावायचा आहे? इकडे ये ना मग, सगळं सांग इकडे. चल आज आम्हाला ड्रेस आणायला जायचंय बघा, सानूसाठी आणि सोनालसाठी ड्रेस आणायला जायचंय. तर तिकडचा पण व्हिडिओ येईल उद्याच्या दिवशी तुमच्याजवळ. तुला नाही नेत, तुला नाही यायचं ना? यायचे आहे का? बरं ठीक आहे. तर सोनल परी पण यायचं म्हणतीये. तर आज दुपारी आपण कपडे आणण्यासाठी जाणार आहोत. तर तुम्हाला मी नक्कीच घेऊन जाईल, व्हिडिओ दाखवेल तसा. आमच्याकडे जुडिओ पण खुललेले आहे, तिथं पण जाणार आहेत आणि तिथं पण थोडीफार शॉपिंग करायचा प्रयत्न करणार आहे. कारण की सानूचं सोनलला त्यांना बऱ्याच दिवसापासून ड्रेस आणायचे होते. म्हटलं चला आज होऊन जाईल कदाचित पूर्ण. आणि बारसं येणार आहे परत. आता 15-20 दिवसच मला जरा टेन्शनच आहे. टेन्शन म्हणजे कसं की कसं होईल हे सगळं. आता उद्या तर पुण्याला जायचं आहे, तर आज तिला ड्रेस वगैरे घेऊन देतो. उद्या पुण्याला गेलो की तुम्हाला पुण्याचा व्हिडिओ देखील आहे. रूम वगैरे कुठं काय कशी बघितली ते सगळं दाखवेल मी, आमची रूम दाखवेल. तर चला आम्ही काय होतं या व्हिडिओचं एंडिंग करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ जरा टाईमशीर येत नाही आहे किंवा कधी टाईमशीर येतात पण कधी जरा उशीर होता, त्यासाठी सॉरी. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. सगळ्यांना परत एकदा बाय बाय. ओके.